पारंपरिक वेशभूषेमध्ये खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली आहे। तर मुंबईच्या राजाची ही दृश्य आपण पाहतो। महादेवाच्या स्वरूपातली ही गणपतीची मूर्ती, चतुर्भुज अशी ही मूर्ती मुंबईच्या राजाची मिरवणूक देखील आता निघाली आहे। वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबई पुण्यामधल्या या मिरवणुका पाहण्यासाठी राज्याच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात। एवढा उत्साह, एवढा चैतन्य एखाद्या उत्सवामध्ये पाहायचा असेल तर तो पुणे आणि मुंबईमध्ये। उंच उंच गणेश मूर्ती हे मुंबईचं वैशिष्ट्य। गिरगाव चौपाटीवर या सगळ्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं। आखून दिलेल्या मार्गाप्रमाणे शिस्तीमध्ये या मिरवणुका या ठिकाणी निघत असतात। गेले 10 दिवस तहान भूक हरपून या ठिकाणी गणेश भक्त आपल्या बाप्पाच्या स्वागतामध्ये, त्याच्या पाहुणचारामध्ये मग्न होते आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे बाप्पाला निरोप देण्याचा। आज अनंत चतुर्दशी, जे अनंत आहे, जे नैसर्गिक आहे ते निसर्गामध्येच विलीन करणं। तर मुंबईच्या राजाची आणि तेजुकाय गणपतीची मिरवणूक या ठिकाणी निघाली आहे। आपण असं म्हणतो की बाप्पाचे कान इतके मोठे का, तर सगळ्याच भक्तांची घराणी, त्यांच्यावरची संकट दूर करणारा असा हा बाप्पा। प्रत्येकाचंच म्हणणं या ठिकाणी गणपती बाप्पाकडनं ऐकलं जातं आणि त्यानंतर त्याला आशीर्वाद देत गणेश मिरवणुका या ठिकाणी निघाल्या। श्री गणेशाची जितकी नावं तितकीच त्याची रूपं देखील। विविध रूपांमध्ये आज आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळत आहे। तेजुकायाची विसर्जन मिरवणूक आपण या ठिकाणी पाहतोय।